जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक पोलिसांनी केला पर्दाफाश। आंतरराज्य टोळीला ठोकल्या बेड्या। गुन्हेगारांकडून 150 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे एकूण 12 गुन्हे उघडकीस आणले असून केबल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती लोकल क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी झंझावात न्यूजला दिली। जुन्नर आंबेगाव तालुक्यात मागील काही दिवसात नदीपात्रातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या होत्या। ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या केबल चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता। ऐन उन्हाळ्यात केबल चोरीचे होत असल्याने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करून विविध ठिकाणच्या घटनास्थळाला भेटी दिल्या असता सदर गुन्हे हे एकाच टोळीत करीत असल्याचे निष्पन्न झाले। गुन्हे शाखेच्या पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली असता गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अशा प्रकारचे गुन्हे हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी करत असून ते चोरी करण्याच्या ठिकाणच्या आसपास येथे राहतात व रात्रीच्या वेळी अशा चोऱ्या करतात। सध्या ते नाशिक जिल्ह्यातील घोटी गावच्या हद्दीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीच्या आधारे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशन पथकासह घोटी नाशिक येथे सापळा लावून संशयित इसम ताब्यात घेतले आहेत। आर्जा छत्तेसिंग पवार व 19 वर्ष राहणार कुडे पोस्ट, गगन शापीलाल चव्हाण व 19 वर्ष, अतुल शापीलाल चव्हाण व 21 वर्ष, तपसलाल सर्कल पवार वय 50, सर्व राहणार मध्य प्रदेश, सूरज रामसिंग आदिवासी वय 40 मध्य प्रदेश यांना ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून जवळपास 150 शेतकऱ्यांच्या केबल वायर जप्त करण्यात आल्या असून 12 गुन्हे उघडकीस आणले आहेत। नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील 8 गुन्हे उघडकीस आले आहेत, तर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये 2, जुन्नर पारगाव पोलीस स्टेशन प्रत्येकी 1 असे एकूण 12 गुन्हे उघडकीस झाले आहेत। सदर आरोपी सध्या नारायणगाव पोलीस कस्टडीमध्ये असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सेगिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, शरद वाबळे, अतुल डेरे, संदीप फड, निलेश सोपेकर, स्वप्नील मांडवे, नारायणगाव पोलीस स्टेशन मंगेश लोखंडे, सत्यम केळकर, टिलेश जाधव, सोमनाथ डोके, आदिनाथ लोखंडे, संतोष कोकणे यांनी केले आहे।